मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या बाप्पा मोरियारेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. गणरायाची सगळीकडे आराधना सुरू आहे आणि आज न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाच्या दर्शनाला आलेले आहेत. नुकतीच ज्यांच्यावरती भाजपच्या मिशन मुंबईची जबाबदारी देण्यात आलेली आहे, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आपल्यासोबत आहेत. अमितजी, खूप खूप अभिनंदन तुमचं. पहिल्यांदा तुमच्यावर एक मोठी जबाबदारी आली. धन्यवाद. पण काय मिशन तुम्हाला दिलेलं आहे? स्वबळावर मुंबई महापालिका जिंकायची, महायुती म्हणून जिंकायची की काय म्हणून जिंकायची? गेल्या 11 वर्षामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारच्या मार्फत आणि आदरणीय देवेंद्रजींच्या सरकारच्या मार्फत ज्या प्रकारे मुंबई शहरामध्ये विकास, उन्नती आणि प्रगती झाली, तशाच प्रकारचा विकास मुंबईच्या महानगरपालिकेच्या माध्यमातून व्हावा ही मुंबईकरांची इच्छा आहे आणि हे मुंबईकरांचं स्वप्न आहे. आणि ते स्वप्न साकार करण्याकरता, मुंबईचा विकास, उन्नती आणि प्रगती पुढे घेऊन जाण्याकरता आणि मुंबई शहराची सुरक्षितता कायम ठेवण्याकरता आणि मुंबईला एक भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याकरता येणाऱ्या काळामध्ये महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांच्या आशीर्वादानं बसवण्याचं एक मिशन आहे. आणि याच्याकरता भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रत्येक मुंबईकराच्या दरवाजावरती जाऊन मुंबईकरांचे आशीर्वाद घेईल. ही महायुती तिघांची असेल, दोघांची असेल, आणि जागा वाटप कसं असेल जर असेल तर? यामध्ये किती चॅलेंजिंग आहे? भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशा सर्व पक्षांची ही युती राहील. आणि जागा वाटप त्या त्या पक्षाच्या स्ट्रेंथनुसार, तिकडची राजकीय परिस्थिती लक्षात घेता हे जागा वाटप होईल. पण त्याच्यामध्ये काही विशेष काही चर्चा करण्यासारखं नाही आहे. फॉर्म्युला वगैरे ठरेल आणि त्याच्यातनं होईल. कारण शेवटी काही कोणाला किती जागा मिळाव्यात किंवा कोणाचा महापौर व्हावा याच्याकरता नाही आहे. असं आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कुठलंही सत्तेचं स्थान किंवा अधिकाराचं पद प्राप्त करण्याकरता काम करत नाही. तो समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो. त्यामुळे मुंबईकरांचं स्वप्न साकार करणं हे एकमेव उद्देश आमच्या डोळ्यासमोर असून महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये बसला पाहिजे, जेणेकरून मुंबईकरांची सेवा झाली पाहिजे, हे एकमेव उद्देश आमच्यासमोर आहे. तुम्ही उद्देश घेऊन तर निघालाय. तुम्हाला वाटतं कदाचित हीच ती वेळ, पण तुमची ही वेळ बिघडवण्यासाठी 2 ठाकरे एकत्र येऊ शकले तर ती ही तुमची वेळ बिघडू शकते का? तुम्हाला चॅलेंज उभं राहू शकतं का? मला असं वाटतं की कोण एकत्र येतं आहे आणि कोण एकत्र येत नाही आहे याच्यापेक्षा जास्त गेल्या 11 वर्षामध्ये या मुंबई शहराचा विकास कोणी केला? मेट्रो कोणी आणली? अटल सेतू कोणी तयार केला? CCTV सर्व्हेलन्स प्रोजेक्ट कोणी केला? किंवा वरळीतल्या BDD चाळीतल्या मराठी माणसाला 500 फुटाचं घर कोणी दिलं? हे जास्त महत्त्वाचं आहे. कोविडच्या काळामध्ये जमिनीवरती उभं राहून घरामध्ये न बसता मुंबईकरांची सेवा कोणी केली हे मुंबईकरांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे मुंबईकरांनी त्यांचा झालेला विकास स्वतःच्या डोळ्यांनी गेल्या 11 वर्षामध्ये पाहिलेलं आहे. त्यामुळे ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि एकत्र कोण येत आहे, कोण येत नाही याला काही महत्त्व नाही. आधी एकत्रच होते, मग वेगळे का झाले, मग पुन्हा एकत्र का येत आहेत, त्यामुळे हेही मुंबईकरांना माहिती आहे. मुंबईकरांचा विकास कोणी केला हे मुंबईकरांना माहिती आहे. त्यामुळे मुंबईकर आपला निर्णय करतीलच. मराठी अमराठी अशा पद्धतीचा वाद गेल्या काही दिवसामध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरती आपल्याला रंगताना पाहायला मिळाला. तुमची निवडसुद्धा असं म्हटलं जातं की त्याचाच एक भाग आहे. मराठी माणसाला इथं जर अध्यक्षपद दिलं तर त्याचा फायदा होईल आणि जो नेरेटिव्ह त्यांना सेट करायचा विरोधकांना की मराठी विरुद्ध BJP अशा प्रकारचा नेरेटिव्ह, त्याला हे उत्तर आहे तुमची निवड? हे बघा, मराठी माणसाचं हृदय हे फार विशाल आहे आणि समुद्रा इतका अथांग आहे. त्यामुळे या मुंबई शहरामध्ये या देशाच्या कानाकोपऱ्यातून जो राहायला येतो, काम करतो, अनेक वर्षापासून या शहरामध्ये राहतो, मराठी बोलतो, ते सगळे मराठीच आहेत असं मराठी माणूस समजतो. आणि त्यामुळे निवडणूक जवळ आली की अशा प्रकारचे मुद्दे गेले 25 वर्ष हे कोण दरवेळेला हे मुद्दे उखडून काढतात आणि त्या निवडणुकीच्या नंतर 5 वर्षामध्ये मराठी माणसासाठी काय करतात हे मराठी माणसाला चांगलं माहिती आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारने मिळवून दिलेला आहे. BDD चाळीतल्या मराठी माणसाला 500 फुटाचं घर हे आदरणीय देवेंद्रजींच्या सरकारने मिळवून दिलेलं आहे. त्यामुळे मराठी माणसाचा खऱ्या अर्थानं विकास, उन्नती आणि प्रगती ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनेच मुंबई शहरामध्ये केलेली आहे.
ठाकरे आव्हान नसतील तुमच्यासाठी? मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून कायमचं बाहेर काढणं हे सर्वात मोठं आव्हान आमच्या समोर आहे. बरं, पण ही महानगरपालिका तर गेली काही दिवस तुमच्याच ताब्यात आहे. नाही, महानगरपालिका आमच्या ताब्यात नाही आहे. महानगरपालिकेमध्ये ॲडमिनिस्ट्रेटर आहे हां. आणि ॲडमिनिस्ट्रेटर आपले काम करत आहेत, प्रशासक बसलेले आहेत. आणि त्याच्या आधी 25 वर्ष महानगरपालिका कोणाच्या ताब्यात होती आणि 1997 ते 2022 या कालावधीमध्ये मुंबई शहराला कसं नॉन ट्रान्सपरंट आणि अपारदर्शक आणि भ्रष्टाचार कम्प्लिटली भ्रष्टाचाराचे प्रशासन जे लाभलेलं आहे, विजनलेस ॲडमिनिस्ट्रेशन, दूरदृष्टी नसणारं ॲडमिनिस्ट्रेशन जे लाभलेलं आहे ते मुंबईकरांनी बघितलेलं आहे. आणि मग त्यामध्ये कुठेतरी परिवर्तन या मुंबई शहरामध्ये घडवून आणण्याची आवश्यकता आहे. मुख्य मुद्दा काय? कुठल्या मुद्द्यावर तुम्ही मुंबईकरांच्या समोर जाणार? मुंबईमध्ये गेल्या 11 वर्षामध्ये मुंबई शहराला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजींनी केलेला विकास, मुंबई शहराची विकास, उन्नती आणि प्रगती, मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचाराच्या विळख्यातून बाहेर काढून एक भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणं आणि मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित राखणं. मुंबई शहराचा रंग आम्ही बदलू देणार नाही. हे मेन मुद्दे या निवडणुकीमध्ये असतील. मित्रांमध्ये कॉम्पिटिशन सुरू झालंय का? माजी नगरसेवक आत्ता तुम्ही 2 घेतले की लगेच तुमचा मित्र 2 घेतात इतर पक्षांमधून. एक प्रकारची ही कुरघोडीचं राजकारण आहे की स्वतःचा पक्ष वाढवण्याचे प्रयत्न? यामध्ये असं असतं की जसं लोकांनी 25 वर्षात काय झालं बघितलंय तसं त्या पक्षातल्या कार्यकर्त्यांनी सुद्धा बघितलंय. जसं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या विचारांनी शिवसेनेला जन्म दिला, शिवसेना वाढवली, त्या विचारांना तिलांजली दिल्यावरती त्या पक्षातले काही लोक अस्वस्थ आहेत, अजूनही अस्वस्थ आहेत. आणि त्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण सुद्धा हिंदुत्वाच्या मुद्द्याबरोबर, हिंदुत्वाच्या विचारांनी चालणाऱ्या पक्षांबरोबर हे पुढे गेलं पाहिजे. मुंबईची वाट लावणाऱ्यांबरोबर नाही, पण मुंबईमध्ये विकास, उन्नती आणि प्रगती करणाऱ्यांबरोबर गेलं पाहिजे. आणि त्यामुळे अनेक इतर पक्षातले लोक हे महायुतीबरोबर येण्यासाठी सज्ज झालेले आहेत. तुमचा अंदाज काय? तुम्ही थोडक्यात हुकलं होतं तुमचं बहुमत. 150पेक्षा जास्त जागा महायुती मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये जिंकेल आणि महायुतीचा महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये मुंबईकरांच्या आशीर्वादाने जरूर बसेल. भाजप सोबळावर पण येऊ शकतं. महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक लढत आहोत. नाही, महायुती म्हणून आम्ही ही निवडणूक लढत आहोत आणि महायुतीचा या निवडणुकीत विजय होईल. कुठल्याही एका पक्षाला किती जागा मिळतील किंवा नाही मिळतील हे जास्त महत्त्वाचं नाही. महायुतीचा महापौर बसणं हे महत्त्वाचं आहे, कारण मुंबईकरांचं स्वप्न साकार करायचं आहे. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. या सगळ्या राजकीय रणधुमाळीला खऱ्या अर्थानं आता सुरुवात होईल आणि त्या रणधुमाळीमध्ये भाजपचं जे स्वप्न गेल्या अनेक दिवसांचं होतं की आपला महापौर मुंबई महानगरपालिकेवर बसवण्याचं, ते स्वप्न मागच्या वेळी थोडक्यात हुकलं होतं. यावेळी ते स्वप्न साकार होतं का हे पाहावं लागेल. पण त्याच्यासाठी ठाकरेंचा फॅक्टर किती काम करतो हेही तितकंच महत्त्वाचं आहे. ते आव्हान ते कसं पेलतात हेही बघावं लागेल. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि धन्यवाद. धन्यवाद. लोकमतशी बोललात त्याबद्दल धन्यवाद.